जुन्या काळाचं पत्र तयार करणार आहे. तर बघा तर तुम्ही बघू शकता सर आता एक कडकडीत झाले एकदम. आता अजून त्याला एक शेड द्यायचा आहे. फायनली पाहिजे तर तयार झाले. त्यावर आता आपण काहीतरी लिहायचं आणि ते पत्र आपण पोचवायचं आपल्या नटीला. तर भाऊ आम्ही का नाही फक्त हँडरायटिंग साठी का नाही एवढं फिरालोय, कारण की माझी पण हँडरायटिंग चांगली आहे आणि निखिलची पण चांगली आहे हँडरायटिंग, पण इंग्लिश चांगली आहे, मराठी एवढी खास नाही. मग पत्र कसं एकदम डेंजर पाहिजे रे, अँटिक पाहिजे, फॉन्ट काय पत्र पाहिजे. मग आता आम्ही चालू आहे का पेंटरकडं. तर विषय काय पाहिजे भावानू, आम्हाला इंक पेन पाहिजे. मी लई जागेला बघितलं इंक पेन कुठं आहे, इंक पेन कुठं आहे. इथं पण आहे इंक पेन आणि निखिल इथं बघायला इंक पेन तिथं पण आहे. तर कुठे मेहनत आले आणि लिटरली आम्हाला एका ठिकाणी गावले इंक पेन. तर बघूया तीच आहे काय आपल्याला पाहिजे तसं पेन मिळाले. तर मेरी प्यारी बॉबी होय. तर बघू शकता फायनली झाले सगळं. काका करताय काय सही करूया म्हणताय. सही करा म्हणताय. तर बघू शकता काकांची अक्षर. हे काय मला नेणार नाही ना. नाही नाही सगळं झालं. आता फक्त पोस्टमनचा व्हिडिओ आहे का नाही तो फक्त पेंडिंग आहे काय. मग आता पोस्टमन साठी आम्ही फक्त फिरालोय कोल्हापुरात. मग आता बघूया पोस्टमन कोण होतोय कोण आहे, तर बघूया नियोजन लावूया. तर आता चहा घेतलाय आम्ही काय, आणि इथं आता निलेशने लोकेशन बघितलंय आणि त्यानंतर आता पहिला चहा घेतल्यावर सगळ्यांचे डोकं चालवले. आता हे आहे आपलं पोस्ट ऑफिस आणि हे आहे आपलं ओल्ड घर. पण आता आपण इकडे परमिशन घेतलेली नाही काय नाही. तर आपण काय करायचं माहिती का, फक्त इथनं आता फक्त हे पोस्ट ऑफिस मॅन म्हणजे पोस्टमन येणार इकडनं आणि तिकडे ते कॅन्डिडेट शॉट दाखवायचं आणि आपली मॉडेल त्या दारापाशी थांबलेली असणार आणि आतलं शॉट आपण दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं. इथलं एवढं झालं की डावडीस. तर आता दादा आम्हाला मिळाले. दादा म्हणले की मी शूट करतो, फक्त काय असेल ते थोड्या वेळात करतो. आणि आपली कोल्हापूरची पब्लिक आहे म्हणल्यावर कोण नाही म्हणत नाही. तर आपली मॉडेल आलेली आहे. कमीत कमी अर्धा तास गंडवाल ती आम्हाला. तर आता फायनली आता एक शूट झाले ॲज इट इज पाहिजे तसं शूट दिले हेमा मालिनीनं. तर अजून काहीतरी शॉर्ट घ्यायचे आपल्याला BTS, कारण की आपल्याला आत जायला देणं नाही, कारण लोकांचं घर आहे ते. आता आपल्या ओळखीचं घर तिथं आहे का नाही, तिथं जाऊन शूट करायचं प्रॉपर. तर कोल्हापूरपासून फक्त ह्या लोकेशनसाठी का नाही आम्ही कितीतरी लांब आलो आहे. आणि हे सजेशन केलं आपल्या भूषण सरांनी. आणि आपल्या आर्टिस्ट बघा, आपल्या आर्टिस्ट तर काय आम्ही तावतच असतात चला. आणि आमचे फॅन्स लोक हे बच्चा. तुम्हारी एक मुस्कुराहट का अक्षर इतना गहरा है असर आज भी अक्षर नाही असर. ओके
परत प्रॅक्टिस करायला लागली काय? हे आत्ताची ऍज इट इज पाहिजे आपल्याला फक्त आवाज मोठा आणि हा नागराज क्लिअर साऊंड अँड लाऊड हा नागराज टू हा असं पाहिजे. हा परत चल स्टार्ट. मेरी प्यारी बॉबी, तुम्हारी एक मुस्कुराहट का असर इतना गहरा है, दिल आज भी सिर्फ तुम्हारा नाम लेता है. वा वा. असं जर तुम्हाला लाईव्ह रील शूट बघायचं असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा.